नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. एका पारधी समाजाच्या महिलेची व्यवस्थित धिंड काढून किंवा तसा प्रयत्न करून तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचं हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजतंय. महिला आयोगाने देखील या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. हे प्रकरण नेमकं काय आहे, हा वाद नेमका काय आहे, कोण आहे ती महिला, कशामुळे प्राजक्ता धस यांनी तिची व्यवस्थित धिंड काढण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आणि अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. आष्टीपासून 7-8 किलोमीटर अंतरावर वाळुंज नावाचं गाव आहे. या गावामध्ये विश्राम वसंत सहस्त्रबुद्धे आणि इतरांच्या शेत जमिनी आहेत, ज्यातील 14 ते 15 एकर शेत जमीन ही 60 वर्षापूर्वी शासनानं तलावासाठी, तलवार नावाच्या तलावासाठी अधिग्रहित केली होती. आता त्यातील 3 ते 4 एकर जमीन ही सध्या वापरात नाहीये, ज्याचा तलावाशी काही संबंध नाहीये. त्यामुळं या सहस्त्रबुद्धे कुटुंबानं ही जमीन परत मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आलं. त्यांनी ती जमीन ताब्यात घेतली. त्यासाठी त्यांनी काय काय कुटाणे केले, काय काय भानगडी केल्या, कशा पद्धतीने ती जमीन त्यांना मिळाली, हा संशोधनाचा भाग आहे, परंतु आजच्या चर्चेचा तो भाग नाही. तर या सहस्त्रबुद्धे कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या 3-4 एकर जमिनीचं सालकरी किंवा बटाईदार हा रघुनाथ पवार आहे. हा रघुनाथ पवार सुरेश धस यांचा अत्यंत जवळचा आणि लाडका कार्यकर्ता आहे. तसंच फिर्यादी जी महिला आहे तिच्या कुटुंबातील पालकुट मोफत भोसले हा देखील सुरेश धस यांच्या संपर्कातला जवळचा आहे. कारण या भोसलेच्या भावाला म्हणजेच रवी मोफत भोसले याला सुरेश धस यांनी ते उपाध्यक्ष असताना, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना शासकीय नोकरी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. या भोसलेच्या एका बहिणीला मुंबईमध्ये नोकरी मिळावी यासाठी देखील सुरेश धस यांनी आटोकाट प्रयत्न केले होते. म्हणजेच भोसले आणि पवार हे दोघेही सुरेश धस यांच्या तसे निकटवर्तीय. आपसातील भांडणं किंवा कोण जवळचा यातून त्यांचे नेहमीच वादावादी व्हायची, मारामाऱ्या व्हायच्या, भांडणं व्हायची. तर या भांडण आणि मारामाऱ्याचं पर्यवसन इतक्या लांबपर्यंत गेलं की त्यामध्ये प्राजक्ता धस यांचा फारसा संबंध नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आता प्राजक्ता धस या त्या गावात का गेल्या किंवा गेल्या होत्या का, तर हो, प्राजक्ता धस या त्या गावात गेल्या होत्या कारण रघुनाथ पवार या त्यांच्या कार्यकर्त्याने त्यांना फोन करून ही घटना सांगितली की तो कसत असलेल्या जमिनीतील मका तोडून चोरून नेण्याचा प्रयत्न भोसले आणि त्याचे कुटुंबीय करत आहेत. यामुळं या ठिकाणी मारामाऱ्या झालेल्या आहेत. तुम्ही जर का आलात आणि समजून सांगितलं तर दोन्ही गट शांत होते. त्यानंतर प्राजक्ता धस यांनी पोलीस हेल्पलाईन अर्थात 112ला फोन केला आणि या घटनेची माहिती दिली. प्राजक्ता धस यांच्या अगोदर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्राजक्ता धस यांची एंट्री सायंकाळी 5-5:30च्या दरम्यान झाली. त्यांनी देखील दोन्ही गटांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गट शांत झालेले आहेत असं लक्षात आल्यानंतर त्या गावातून निघून गेला. इथपर्यंत हे प्रकरण अत्यंत सरळ, साधं आणि सोपं होतं. पण त्यानंतर अशा काही घडामोडी घडल्या की प्राजक्ता धस यांनीच त्या महिलेची विवस्त्र करून धिंड काढण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिले आणि त्यांच्या सांगण्यावरूनच या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला असं पोलिसांना सांगितलं गेलं आणि त्या प्रकारे गुन्हा दाखल झाला. प्रकरण नेमकं काय आहे तर विश्राम वसंत सहस्त्रबुद्धे, नारायण वसंत सहस्त्रबुद्धे, मुरलीधर वसंत सहस्त्रबुद्धे या भावांची त्या ठिकाणी 14 एकर जमीन आहे. ते 14च्या 14 एकर जमीन शासनानं ताब्यात घेतली. त्यातली 3.5-4 एकर यांनी परत मिळवली. ही जमीन आणि या जमिनीचे वाद हे आजही न्यायालयात चालू आहे. भावाभावामध्ये भावकीचे जे वाद असतात ते वाद सुरू आहेत. त्यामध्ये एक इंटरेस्टिंग नाव हे मधुगंधा कुलकर्णी यांचं आहे. आता कोण आहेत मधुगंधा कुलकर्णी, तर मधुगंधा कुलकर्णी या एलिझाबेथ एकादशी मधील नायिका आहेत, ज्याचं दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केलं होतं. म्हणजे परेश मोकाशी हे या सहस्त्रबुद्धेंचे मेव्हणे आहेत. त्यांचा देखील न्यायालयात दावा आहे. ज्या जमिनीबाबत न्यायालयात दावा आहे त्या जमिनीवर पालकुट मोफत भोसले हा हक्क सांगतोय. ती जमीन त्याची असल्याचं त्याचं म्हणणं आहे आणि त्यामुळं आपल्या जमिनीवरील पीक आपण तोडून देणार असा त्याचा दावा आहे.
यावरून अनेक वेळा यापूर्वी देखील भांडणं झालेली आहेत. अगदी महिनाभरापूर्वी सुद्धा जेव्हा पीक कुणाचं यावरून वाद सुरू झाले, हे प्रकरण पोलिसात गेलं, तेव्हा आष्टी पोलिसांनी कलम 145 खाली हे प्रकरण तालुका न्यायदंडाधिकारी अर्थात तहसीलदार यांच्याकडे पाठवलं आणि त्यांनी या बाबतीत न्यायनिवाडा करावा असं सूचित केलं. म्हणजेच गेल्या अनेक वर्षापासून या जमिनीबाबत, त्या जमिनीवरील पिकाबाबत, त्या जमिनीवरील वहिवाटीबाबत, त्या जमिनीवरील हिस्स्याबाबत वाद सुरू आहे. असं असताना प्राजक्ता धस या त्या ठिकाणी गेल्यामुळं हा सगळा प्रकार समोर आला किंवा त्यांचं नाव त्याच्यामध्ये गोवण्यात आलं. आम्ही गोवण्यात आलो हे एवढ्यासाठी म्हणतोय की प्राजक्ता धस या 5-5:30 वाजता तेव्हा त्या घटनास्थळी गेलेल्या आहेत. त्यांच्या अगोदर पोलीस त्या घटनास्थळी आहेत आणि पोलिसांच्या समोर असं सांगितलं जात आहे प्रत्यक्षदर्शींकडून की पोलिसांच्या समोर या महिलेनं आपल्या अंगावरील कपडे काढून पोलिसांना देखील धमकावण्याचा किंवा इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. खरी परिस्थिती पोलिसांना आणि फिर्यादीला किंवा त्या ठिकाणी असलेल्या लोकांना माहिती. पण सुरेश धस, त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्याबाबत यापूर्वी देखील देवस्थानच्या जमिनी असतील किंवा इतरही काही कुळांच्या जमिनी असतील त्या बळकावण्याचे आरोप झालेले आहेत, गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच या प्रकरणामध्ये देखील सुरेश धस यांच्या पत्नीला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला, जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला गेला असं तेथील स्थानिक लोक सांगतात. त्याला कारण काय, सिक्वेन्स समजून घ्या. म्हणजे जसं म्हणतात की माळ्याच्या मका आणि कोल्याचे भांडणं, तसं सहस्त्रबुद्धींची जमीन कसणार रघुनाथ पवार आणि पीक घेऊन जाणार तो भोसले. यामुळं या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे. या बाबतीत सुरेश धस, यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांचे कॉल रेकॉर्ड, त्याचप्रमाणे पालकुट मोफत भोसले याचे कॉल रेकॉर्ड आणि रघुनाथ पवार याचे कॉल रेकॉर्ड जेव्हा तपासले जाते तेव्हा सत्य समोर येऊ शकतं. प्राप्त माहितीनुसार सुरेश धस यांच्याच काही विरोधकांनी त्यांना राजकीय दृष्ट्या बदनाम करण्यासाठी, त्यांचा राजकीय बळी घेण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे. कारण सुरेश धस यांची यापूर्वीची वागण्याची आणि बोलण्याची, राज्य करण्याची पद्धत, त्यामुळेच सुरेश धस किंवा त्यांचे कुटुंबीय या प्रकरणात अडचणीत आलेले आहेत. वास्तविक पाहता हे प्रकरण अत्यंत सोपं आणि सरळ आहे. या प्रकरणामध्ये धस कुटुंबियांचा तसा थेट कुठेही संबंध येत नाही. फक्त धस हे जर का आमदार नसते तर या प्रकरणामध्ये त्यांच्या पत्नीचं नाव देखील कदाचित येऊ शकलं नसतं. पण धस हे आज आमदार आहेत, त्यांची कुठेतरी या प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर बदनामी होईल, त्यानंतर काहीतरी मिटवामिटवीचे प्रकार होतील आणि आपल्याला हवं ते होईल किंवा सुरेश धस हे राजकारणातून बाजूला होतील. अशा सगळ्या एकंदर विचारातून हा सगळा प्रकार घडल्याचं आज तरी दिसून येते. सुरेश धस यांच्या पत्नीचा यामध्ये कितपत हात आहे, त्या जेव्हा त्या ठिकाणी पोहोचल्या त्या ठिकाणी काय परिस्थिती होती, त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो खरा आहे की खोटा आहे, या बाबतीत आम्हाला कुठलाही मत व्यक्त करायचं नाही. जी काही परिस्थिती आहे ती तिथल्या स्थानिकांना माहिती, पोलिसांना माहिती. पण एका सहस्त्रबुद्धे नावाच्या कुटुंबाची जमीन पवार नावाचा व्यक्ती कसतो आहे आणि त्यावर जर का तिसरा माणूस हा दावा करत असेल, तेथील पीक जर का उपटून नेत असेल, काढून नेत असेल, तर तिथं भांडण, मारामाऱ्या आणि तंटे बकेडे हे होणारच, हे ठरलेले. पण या तिघांच्या भांडणामध्ये जेव्हा एका राजकारणी व्यक्तीच्या पत्नीची एंट्री होते, त्यानंतर यामध्ये राजकारण घुसतं आणि त्या राजकीय व्यक्तीला अडचणीत आणण्याचा उद्योग केला जातो. आज मीडियामधून सुरेश धस यांच्या पत्नीवर जो गुन्हा दाखल झालाय त्यावरून मोठ्या प्रमाणात ओरड सुरू आहे. निश्चितच एखाद्या महिलेच्या समोर दुसऱ्या महिलेला जर का विवस्त्र केलं जात असेल तर ती निषेधार्हच घटना आहे, याचा निषेधच व्हायला पाहिजे. अशी घटना महाराष्ट्रात कुठेही घडता कामा नये. पण जर का अशी घटना घडली नसेल आणि त्यामध्ये जर का एखाद्या राजकीय व्यक्तीला जाणीवपूर्वक गुंतवण्याचा प्रयत्न होत असेल तर याचा शोध देखील घेतला गेला पाहिजे. पत्रकार म्हणून पत्रकारांनी देखील शोध पत्रकारिता करून यामध्ये सत्य परिस्थिती काय आहे ही समोर आणणं गरजेचं आहे. आम्हाला जी प्राप्त माहिती मिळाली ती आम्ही आपल्या समोर मांडलेली आहे. आणखी देखील काही
या बाबतीतल्या डिटेल माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। एक मात्र निश्चित आहे की या गावामध्ये किंवा या सहस्त्रबुद्धे, पवार आणि भोसले यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हे जमिनीचे वाद सुरू आहेत आणि त्या वादाकडे स्थानिक राजकारणी किंवा स्थानिक पोलीस हे अत्यंत गांभीर्यानं पाहत नाहीत आणि त्याचाच शेवट किंवा त्याचाच पुढचा अंक हा प्राजक्ता धस यांच्यावर गुन्हा दाखल होऊन झालेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता सुरेश धस हे नेमके काय भूमिका घेतात त्यांनी अद्यापही त्यांची स्पष्ट भूमिका मांडलेली नाही। पोलिसांनी देखील स्पष्टपणे कुठलीही माहिती या बाबतीत पत्रकारांशी किंवा इतर लोकांशी शेअर केलेली नाही। नेमकं काय घडलेलं आहे याची आम्हाला देखील उत्सुकता आहे, पण प्राप्त जी सूत्रांनी आम्हाला माहिती दिली, आम्ही त्या गावामध्ये जेव्हा चौकशी केली तेव्हा जे काही समोर आलं ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। आपल्याला न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला आणि कॉमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।